चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे पुढल्या काळात मोदींना टांग मारतील भाजपला. महाविकास आघाडी याचा अर्थ काय? निवडणूक कुठल्याही पक्षातून लढवा आणि निकाल लागल्यानंतर बेरीज जमवा. इथे मोदी शहा हे मुरब्बी राजकारणी कसे आहे ते कळतात. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मकडून सामान्य लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? असं जेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे बोलतात तेव्हा ते कुठल्या जगात आणि कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात जगतायत याचा शोध घेणं आवश्यक आहे. काल परवा तारा भवाळकर आपल्या अकलेचे काही ते तारे तोडत होत्या. तरी अजितदादांच्या आमदारांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारची इमेज कुठेतरी मलिन होती असं वाटतं का तुम्हाला? मला पाहिजे तसा पंतप्रधान मोदी नाहीये, सरळ सांगतो. पण जे उपलब्ध आहेत त्यातला तो बेस्ट आहे ना. मोदी सरकारची अशी कुठली गोष्ट आहे किंवा पर्टिक्युलर नरेंद्र मोदींची अशी कुठली गोष्ट आहे का जी तुम्हाला खटकते? पण मोदी हा पण बारामतीचा नसला तरी 12 गावचं पाणी प्यालेला माणूस. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष द पोस्टमनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन अक्षय. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ तोरसेकर यांना परत एकदा पोस्टमनवरती. आज बेसिकली भाऊंचा एक पुण्यामध्ये कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने ते पुण्यामध्ये आले होते. सो मग त्यांनी आज आपल्या स्टुडिओला भेट दिली. आज ते पहिल्यांदाच आपल्या स्टुडिओला आलेले आहेत. तर मग त्यांच्याशी आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या. सो मग असंच ठरलं की याच्यावरती पॉडकास्ट करूयात. सो कुठलीही पूर्वतयारी न करता, खूप इम्प्रॉम्प्टू कुठलीही प्रश्न न काढता हा पॉडकास्ट आम्ही शूट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये देशाच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती भाऊनी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि द पोस्टमनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि मी जो हा शर्ट घातलेला आहे तो घेतलेला आहे खादी वर्ल्ड, जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे येथून. तुम्हाला जर खादीचे चांगले कपडे घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही त्यांच्या स्टोअरला भेट देऊ शकता. त्यांचं लोकेशन आणि पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. चला तर मग सुरू करूयात गप्पांना. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमच्या एकदम प्रेमाचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल द पोस्टमन, त्याच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये आपण पहिल्यांदाच आज एक पॉडकास्ट करतोय. सो या स्टुडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. व्हिडिओमधून स्टुडिओमध्ये आलं. येस येस येस. व्हिडिओने सुरुवात झाली होती पण स्टुडिओ झाला शेवटी. येस, फायनली. भाऊ, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मागच्या लोकसभा इलेक्शनचे निकाल लागले त्यावेळेस जे काही मोदी सरकारचं बहुमत गेलं, जे स्पष्ट बहुमत गेलं आणि त्यानंतर त्यांना नितीश आणि चंद्रबाबूंची मदत घ्यायला लागली सत्ता स्थापन करायला, तर त्यावेळेस लोकांचा अंदाज असा होता की इथून पुढे हे जे सरकार आहे ते आक्रमक भूमिका घेऊ शकणार नाही. परंतु मागचे 4-5 महिने जर आपण पाहिले तर या सरकारने बरेचसे आक्रमक निर्णय घेतलेले आहेत. तर हे कमकुवत सरकारला कसं काय शक्य झालं, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला आठवतं त्याप्रमाणे अगदी निकाल 4 जूनला जेव्हा लागलेलं 2024च्या लोकसभा निवडणुकीचे, त्यानंतर मला आठवतं की पहिली भाषा काँग्रेसची अशी होती, म्हणजे आम्ही इंडिया आघाडी कसे जिंकलोय आणि काय झाले वगैरे वगैरे वगैरे. पण काँग्रेस आणि भाजप अशी निवडणूक झाली नव्हती. इंडिया अलायन्स किंवा INDIA आणि NDA अशी निवडणूक झाली होती. आणि त्यामध्ये बहुमत NDAला मिळालं होतं, INDIला बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे जे एक आघाडी म्हणून गठबंधन म्हणून लढले होते, दोन्ही बाजूला गठबंधन होते आणि त्यातलं एक गठबंधन जिंकलं होतं. त्यामुळे आम्ही जिंकलो असं म्हणण्याला काही पॉईंट नव्हता. ही जी दुटप्पी आपल्याकडच्या ॲनालिसिसची दुटप्पी एक पद्धत असते. म्हणजे तुम्ही भूगोलावर बोललात की मी इतिहासात जाणार, तुम्ही फिजिक्सवर बोलला की मी रसायनात जायचं, हा जो प्रकार असतो. त्यामुळे आता काय झालं की शेवटी आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यांना आपण लहानपणी काही बागुलबुवा दाखवतो, काही गोष्टी त्यांच्याकडून घडू नयेत म्हणून, तर आपण खोटं बोलत असतो त्यांच्या. पण हळूहळू मुलांची समज वाढल्यानंतर आपण ते खोटं बोलायचं बंद होतो, कारण आपल्यालाही माहिती असतं की मुलाला आता आपण खोटं बोललेलं कळतं. पण दुर्दैव असं आहे की आपल्या देशातले सोकॉल डावे बुद्धिमंत आहेत, त्यांना कळत नाही आहे की मतदार आता 4-5 वर्षाचा दुधखोळा राहिलेला नाही, तो 75 वर्षाचा झालेला आहे. आणि त्यामुळे असलं बोलणं काही अर्थ नव्हता. आणि म्हणून मग मोदींचं बहुमत गेलं आहे, पण NDAचं बहुमत आलं आहे ना. आणि आधीसुद्धा मोदींनी फक्त भाजपचं सरकार चालवलेलंच नव्हतं ना. भाजपच्या सरकारमध्ये 2014 असो, 2019 असो किंवा 2024 असो, सगळे मित्रपक्षांचे मंत्री होतेच ना. म्हणजे ते सरकार फक्त भाजपचं होतं का नाही, बरोबर आहे. त्यामुळे जे NDA म्हणून लढलेत त्यांना NDA म्हणून मिळालेलं बहुमत असेल
तर ते लंगडं आहे हे युक्तिवाद करण्यापुरतं ठीक होतं, पण म्हणून ती वस्तुस्थिती नसते. मी एक नेहमी म्हणतो की जिथे सत्य संपतं तिथे युक्तिवाद सुरू होतो. त्यामुळे नैतिक पराभव झाला. आता हे नैतिक पराभव हा जो काय प्रकार असतो हा मी फार बालपणी म्हणजे जवळजवळ 65 वर्षापूर्वीपासून ऐकत आलो आहे. म्हणजे माझी आई प्रजा समाजवादी पक्षाचं काम करायची आणि मी अगदी 8वी 9वीत वगैरे असताना असं ती रात्री त्या मिटिंगला आमच्या विभागातल्या PSPच्या मिटिंगला जायची, तेव्हा मला सोबत घेऊन जायची आणि मी लहान होतो शाळकरी 8वीत वगैरे 7वीत. तर तिथे त्या महापालिका निवडणुकांमध्ये भास्कर देसाई हे प्रजा समाजवादी उमेदवार होते, ते पराभूत झाले आणि कृष्णा देसाई हे कम्युनिस्ट उमेदवार विजयी झाले. पण नैतिक विजय आपला झाला असं ते म्हणायचे. तर माझ्या बालमनाला ते कळत नाही, ते हारले तर भास्कर देसाई आमच्या घरी येणारा माणूस तो हारलाय म्हणून आमच्या आईलाही दुःख झालं, बाकीच्यांनाही दुःख झालं होतं कार्यकर्त्यांना. तर म्हणजे नैतिक विजय काय असतो, म्हणजे विजयात नैतिकता वगैरे, नैतिक हा शब्दही कळत नव्हता, पण नैतिक विजय हा जो खोडेपणा होता तेव्हा मला तो इतक्या वर्षानंतर कळला. नैतिक विजय याचा अर्थ व्यवहारी पराभव. तर त्यामुळे हा असला युक्तिवाद होतो आणि त्यामुळे मोदींचं बहुमत गेलं तरी मोदी गठबंधनाच्या आघाडीच्या बहुमतामुळे सरकार बनवणारे उघड होतं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर अपेक्षा अशी होती की ज्यांच्यावर सेक्युलरिझमचा पुसट का होईना आजसुद्धा शिक्का आहे असे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे पुढल्या काळात मोदींना टांग मारतील भाजपला आणि फुटून बाहेर येतील, आपल्याकडे येतील आणि आपण सत्य देऊ शकू असं गणित होतं. थोडक्यात महाविकास आघाडी. एक्झॅक्टली. महाविकास आघाडी याचा अर्थ काय, निवडणूक कुठल्याही पक्षातून लढवा आणि निकाल लागल्यानंतर बेरीज जमवा, याला महाविकास आघाडीचं तत्त्वज्ञान म्हणतात, विचारधारा. त्यामुळे ही अपेक्षा होती. पण मोदी हा पण बारामतीचा नसला तरी 12 गावचं पाणी प्यालेला माणूस आहे. त्यामुळे ते सरकार कसं चालवायचं हे मोदींना कळतं. ज्या वेळेला तुमचा एक वीक पॉईंट असतो, तुम्ही जर तो वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट करायचं ठरवलं तर तो स्ट्रॉंग पॉईंटपेक्षा अधिक स्ट्रॉंग होतो. आणि इथे मोदी शहा हे मुरब्बी राजकारणी कसे आहे ते कळतात आणि म्हणून त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली. तुम्हाला आठवत असेल तर निकाल लागल्यानंतर तर काँग्रेसची भूमिका काय होती. काँग्रेसची भूमिका अशी होती की आम्हाला सरकार बनवायची घाई नाही, म्हणजे जणू काय ना बहुमत मिळालेलंच आहे. तर त्यांचं म्हणणं काय होतं की हे फुटून येतील, आम्ही सरकार बनवू. कारण की तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला होता की महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, परंतु उद्धव ठाकरे ऐन वेळेला शरद पवारांसोबत गेले आणि त्या तिघांनी मिळून सरकार बनवलं. तर तसंच नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू असतील, त्यांचंही मोदींबरोबर एवढंही चांगलं नव्हतं की निकालानंतर ते पोस्टपोल अलायन्स असं जसं म्हटलं तर ते फक्त मोदींना किंवा भाजपला बहुमतापासून सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊ शकले असते. हे मोदींना किंवा त्यावेळेस असं वाटलं नाही. किंवा तसंच म्हणजे जे महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला तो केंद्रातही होऊ शकला असता, नितीश आणि नायडूला येऊन होऊ शकला असता ना. पण हे दोघेही त्यांची बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात घ्यावी लागते. नितीश असो किंवा नायडू असो, हे दोघेही दोनदा दुधाने तोंड भाजलेले लोक आहेत. त्यामुळे ताक काय, कोल्ड्रिंकसुद्धा फुकवून मिळण्याची पाळी त्यांच्यावर आलेली. ताक तर सोडूनच द्या, पण मी कोल्ड्रिंक म्हणतोय कारण 2013मध्ये ज्यावेळेला भाजपने मोदींना उमेदवार बनवलं तोपर्यंत नितीश कुमार NDAमध्ये होते आणि मोदी नको म्हणूनच ते बाहेर पडले. पण त्याच वेळेला आणखीन एक गोष्ट बिहारमध्ये घडली होती. जे त्यांच्याच वैचारिक पठडीमधले रामविलास पासवान हे 2009च्या निवडणुकीनंतर जवळजवळ वाईप आऊट झाले होते. त्यांना स्वतःचं रिवायवल करायचं होतं, म्हणून मोदींना गुजरातमधून हाकलत नाही म्हणून त्यांनी NDA सोडली 2011मध्ये 9मध्ये 2002मध्ये. असे तुमचे पासवान हे परत NDAमध्ये आले आणि तिथे फरक पडतो. त्यामुळे त्यानंतर परत नितीशची दोनदा ही अवस्था गेलेली आहे. काय झालं नितीशचं की दोनदा त्यांनी पक्ष बदलला आणि किती घसरण झाली हा अनुभव आहे ना. म्हणजे ज्या वेळेला 2013 किंवा 14मध्ये नितीश कुमारनी NDA सोडली त्यावेळेला विधानसभेमध्ये नितीश कुमारचे
मला वाटते 112 आमदार होते. तो मोठा पक्ष होता. भाजप 91 आमदार कमी पक्ष होते, पण आघाडीत होते दोघे. दुसरी गोष्ट, लोकसभेमध्ये 2009ची निवडणूक लढवताना NDA म्हणून त्यांनी एवढी जबरदस्त मजल मारली होती की नितीश कुमारचे 20 खासदार होते लोकसभेत आणि भाजपचे 12 खासदार होते. हे सगळं फाटाफूट होऊन जी निवडणूक झाली, भाजपने पासवान वगैरेचं गणित जमवलं आणि भाजपचे 20 झाले आणि नितीश 4 खासदारांपर्यंत खाली आला. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग परत 2017 नंतर नितीश परत आला, तेव्हा भाजपने आपल्याकडे 22 खासदार असताना त्यातले 6 जागासुद्धा नितीशला दिल्या आणि म्हणून नितीशचे 16 खासदार 2019मध्ये आले. परत त्यांनी फाटाफूट केली. पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याबरोबर लढताना त्यांचं आणखीन नुकसान झालं. त्यामुळे 112 आमदारांचा पक्ष हा आज फक्त 47वर आला आहे. म्हणजे हे सेक्युलरिझमचं नाटक हे मीडियासाठी कौतुकाचं असतं, बुद्धिजीवींसाठी कौतुकाचं असतं, पण प्रत्यक्षात राजकारणात जे वावरतात त्यांच्यासाठी नुकसानाचं असतं. हा अनुभव चंद्राबाबूने पण घेतला आहे आणि त्यांनीसुद्धा 2दा घेतला आहे. म्हणजे 2001-2मध्ये त्यांनीसुद्धा NDA सोडली होती. बरोबर आहे. तसंच 2018मध्ये पहिला विरोधी अविश्वास प्रस्ताव आणणारा तेलगू देसम होता. बरोबर. पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची धुळधाण उडाली. आणि त्यामुळे हे दोघेही, त्यांना कुबड्या म्हणण्यापेक्षा ते स्वतः लंगडे आहेत. त्यांना भाजपच्या कुबड्या घेतल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. हे 2-2दा 3-3दा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मी गंमत म्हणून नाही बोललो की दुधाने तोंड भाजल्यानंतर कोल्ड्रिंकसुद्धा फुंकून पिणारी माणसं आहेत. आणि त्यामुळे ते फुटून येतील. हा जो आशावाद आहे हा खुळा आशावाद आहे. हा खुळा आशावाद आहे. म्हणजे मी त्याच्यासाठी उदाहरण देईन. आम्ही गावस्करच्या जमान्यातले होतो. तर गावस्करच्या जमान्यामध्ये आपली सगळी बिशाप ही बॅट्समनवर होती. 300-400 रन्स केली तर जिंकण्याचा विचार करू शकत. पण 200मध्ये आवरले तो हरलो पहिल्या दिवशी. म्हणजे हेडिंग कसं यायचं की 200च्या आसपास रन आऊट, आपले रन संपल्या. तर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये हेडलाईन काय यायची, आपला समोर त्यांचे 400 झाले. तो फॉलो ऑन टाळण्यासाठी भारताला कमीत कमी 190 रन्स केले पाहिजेत. फॉलो ऑन मिळणार ह्याची गॅरंटी. जेव्हा तुम्ही भाजपच्या विरोधात जाणं म्हणजे ह्या दोघांना नक्की आपला सत्यानाश होणार याची गॅरंटी आहे. हा जो फरक आहे, हे 2-2दा अनुभव घेतल्यानंतर परत एकदा कशासाठी करायचं, तर मीडियामध्ये आपल्याला हिरो केलं पाहिजे. मीडियाचा हिरो आणि व्यवहारात झिरो ही जी अवस्था आहे, त्यामुळे ते फुटण्याची शक्यता नाही हे मोदींना, शहांना माहिती आहे. पण इकडच्या मूर्खांना ते कळत नाही. त्यामुळे त्यांना वाटतं ते आता येतील, तर ते येणार नाहीत. आणि म्हणून ते जाणार असतील तर जाऊन दे, नुकसान त्यांचं आहे, आपलं नुकसान नाही आहे. आपल्या जागा वाढतील हे मोदी, शहा ओळखतात. म्हणून त्यांचा वीक पॉईंट हा मोदींचा किंवा भाजपचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणखीन एक पॉलिटिक्समध्ये आणखीन एक भाग असतो, जे सरकार पाडाल. मी मान्य करतो 240 आहे भाजप, फुटायचं म्हटलं आता ह्या दोघांचे मिळून किती, मला वाटतं 16 आणि 32 वगैरे जागा कमी झाल्या, तर बहुमत एक अर्धानी कमी होईल. NDAचं सुद्धा सरकार पडेल. पण सरकार पडल्यानंतर पुढे काय, मध्यवर्ती लागू शकते नाही, तुम्हाला सरकार बनवावं लागेल. म्हणजे UPA, INDA वगैरे कोण आहे, त्यांना नितीश आणि तुमच्या चंद्राबाबूला सोबत घेऊन सरकार बनवावं लागेल. आणि ते सरकार चाललं नाही किंवा बनवता आलं नाही तर मग मध्यवर्ती निवडणूक. म्हणजे सरकार पाडण्यापर्यंत विचार करून चालत नाही, तर सरकार पाडल्यानंतर परत सरकार बनवावं लागेल. हा प्रॉब्लेम आहे. कारण लोकसभेची अजून 4.5 वर्षापेक्षा अधिक मुदत शिल्लक आहे. तोपर्यंत तेवढ्या घाईने तुम्ही सरकार पाडलं तर मग सरकार बनवण्याची बाजू पाडणाऱ्यावर येते जबाबदारी. आणि ते बनवू शकत नाही ह्याची मोदी, शहांना खात्री आहे. म्हणून अल्पमत हा BJPचा किंवा मोदी, शहांचा स्ट्रॉंग पॉईंट होतो. विश्लेषण करताना तुम्ही अर्धवट करून चालत नाही की सरकार पाडूच. एक साधं आपण बघू, जुनं घर आहे, जुनी इमारत आहे, त्यात भाडेकरू असतात, मोडकळीला आलेलं आहे,
रिडेव्हलपमेंट करायचे, तर चला हे पाडू आणि नवीन बांधू, तर तिथल्या भाडेकरूंनी राहायला कुठे जायचा हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्याची सगळी डेव्हलपर आहे तो त्याची सगळी व्यवस्था करून देत नसेल तोपर्यंत ते त्या डेव्हलपरशी ॲग्रीमेंट करत नाही. बरोबर. नेमकी तीच गोष्ट इथे, सरकार पाडणं सोपं आहे, तिथल्या भाडेकरूंनी राहायचं कुठे, त्यासाठी नवं सरकार पाहिजे. आणि नवं सरकार बनवण्याच्या परिस्थितीत INDIA किंवा विरोधी पक्ष नाहीत हे मोदी ओळखतात, म्हणून तो त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मकडून सामान्य लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ओपिनियन पोल घेणारे सेफॉलॉजिस्ट वगैरे होऊ नका. लोकांच्या अपेक्षा काही नसतात. 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये ज्या इतक्या निवडणुका झाल्या आहेत, माझ्या आयुष्यात बघाल तर मी 55 ते 60 वर्ष निवडणुका जवळून बघितलेले. पत्रकार म्हणून मी 55 वर्ष होतो, पण साधारणतः संयुक्त महाराष्ट्र समितीच्या म्हणजे 1957 पासूनच्या निवडणुका मी जवळून बघितलेल्या. शाळकरी मुलगा असलो तरी काय होतं, निवडणुका कशा होतात, पाडले जातात, आले जातात, घोषणा होतात, जे जे काय होतं. तर हे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की निवडणुकांनंतर सरकार बनलं तर त्याच्याकडून अपेक्षा असतात. हे मी अलीकडच्या काळात ऐकतं. मला 57, 62, 67 कधीही निवडून आलेल्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा असं कोणीही कधी वर्तमानपत्रात लिहितसुद्धा नव्हता. कारण अर्थात विरोधी पक्ष होते ते पाडायचे. काँग्रेस परत पहिल्या 4 निवडणुका काँग्रेस निवडून चौथ्या ह्याच्यामध्ये जनरल इलेक्शनमध्ये 67मध्ये पहिल्यांदा काँग्रेस 9 राज्यातून सत्ता गमावून बसली. त्याच्या आधी फक्त मला वाटते ओडिसामध्ये आणि केरळमध्ये ह्या 2 जागा 2 राज्य सोडली, तर बाकीच्या राज्यात पण आणि केंद्रात पण डबल इंजिन सरकारच होतं. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या अपेक्षा काय, काही नाही. आज खुळ्यासारखं होतं. मोदींनी कुठच्या रंगाची पॅन्ट घालावी अशी तुमची अपेक्षा आहे असं पण प्रश्न विचारतात. हा इतका खुळेपणा असतो. आता लवकरच अर्थसंकल्प येतोय, तुमची अर्थसंकल्पामध्ये काय अपेक्षा आहे हा प्रश्न आम्ही पत्रकार म्हणून 40 वर्षात कधी विचारला नाही. कारण अर्थसंकल्प म्हणजे काय हे सुद्धा सामान्य माणसाला माहिती नाही. तो कशासाठी असो, हा पॉलिसी मेकर्स असतात, व्यावसायिक असतात, कंपन्या असतात, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं असतं. पण अदरवाईज सरकारकडून लोकांची इतकीच अपेक्षा असते की मी कष्टाचं कमवतो, माझ्या ताटातलं चोरू नका, बस. त्यापेक्षा काहीही अपेक्षा नसते. आणि म्हणून तुम्हाला काल परवापर्यंत अगदी दिल्लीच्या निवडणुकांपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या मोदी उघडपणे या फ्री गोष्टीच्या विरुद्ध बोलत होते ना, रेवडी कल्चर. बरोबर आहे, मी त्याच्याकडे. आणि 2014मध्ये नरेंद्र मोदींनी असं काहीही फुकट देण्याचे आश्वासन दिलं नव्हतं, तरी लोकांनी बहुमत दिलं त्यांना. 8 लोकसभा निवडणुकांनंतर एकपक्षीय बहुमताने मोदी सरकार 2014मध्ये झालं. मग तिथे लोकांची अपेक्षा काय होती, तर लोकांची अपेक्षा काही नव्हती. लोकांची अपेक्षा एवढीच होती की हे जे लुटारू आहेत, सत्तेत बसणारे लुटारू आहेत, ते गेले पाहिजेत. मग अगदी इम्रान खान आला तरी चालेल, अशी जेव्हा मानसिकता येते तेव्हा लोक सत्तांतर घडवतात. आणि त्यामुळे लोकांच्या 2003मध्ये अपेक्षा काय, तर लोकांच्या अपेक्षा काही नाही. लोकांच्या अपेक्षा किमान आम्हाला सुसह्य जीवन जगता यावं. घरात सकाळी कामाला गेलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी यावा, दुपारी शाळेत गेलेलं पोर संध्याकाळी सुखरूप घरी यावं. जी काय खर्च आमचा होतोय तो आम्हाला आमचं पोट भरता यावं, आमच्या किमान गरजा पूर्ण करता याव्यात, ही लोकांची अपेक्षा असते. आता गंमत अशी असते की अर्थशास्त्रामध्ये काय म्हटलंय यानुसार लोकांना न विचारता लोकांच्या गरजा ठरवणारे थिसीस जे प्राध्यापक आणि विद्यापीठात लिहिले जातात त्याच्या आधारावर जेव्हा पॉलिटिकल पार्टीत चालायला लागतात तेव्हा त्या पॉलिटिकल पार्टीचा ऱ्हास होतो. आज हे सगळे हरलेले पक्ष, थकलेले पक्ष, निराश झालेले नेते तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या तोंडामध्ये त्या विद्यापीठीय प्राध्यापकांच्या प्रबंधातली भाषा आहे, सामान्य जनतेच्या जीवनातली भाषा नाही आहे. मला सांगा 29% 40% बेकारी आहे. लोक रस्त्यावर दंगल करतील ना. श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशात काय झालं, मग आपल्याकडे का होत नाही? आपण आपल्या महाराष्ट्राची गोष्ट घेऊ. महाराष्ट्रात इतकी प्रचंड बेकारी आहे,
तर इतके प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललं आहे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करायला ओरिसा, छत्तीसगड, बंगाल, बांगलादेशी इथपर्यंत येतात आणि मराठी मुलं बेकार आहेत हो. असं जेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे बोलतात तेव्हा ते कुठल्या जगात आणि कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात जगत आहेत ह्याचा शोध घेणं आवश्यक आहे. यांना कळतंय का? तुम्ही बारामतीमध्ये जा, बारामती तालुक्यात जा, तिथे तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून आलेले कामगार कष्टकरी मिळतील. मग बेकारी आहे म्हणजे कशी? बारामतीत बेकारी आहे? कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बेकारी आहे मला सांगा? आणि जिथे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे तिथे तुम्हाला एकही माणूस मराठी ते कष्ट करणारा दिसणार नाही. खुद्द शरद पवार एकदा म्हणाले होते की मनरेगामुळे शेतमजूर मेळेनासे झालेत. मनरेगा काय प्रचंड पगाराचं पॅकेज देत नाही, पण ते सुद्धा इतकं पेमेंट जास्त झाले की सामान्य शेतकऱ्याला आपल्या गावातला शेतमजूर परवडेनासा झालाय. मग बेकारी कुठे आहे सांगा? दुसरी गोष्ट, पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन महिनोन महिने बसले. मला एक कळलं नाही की तर पंजाबमध्ये त्या वर्षात गहू पिकला कसा, कारण सगळे शेतकरी तर दिल्लीच्या बॉर्डरवर बसले होते. अन्नदाता, टी व्हीच्या भाषेमध्ये जो अन्नदाता तिकडे बसला होता, मग त्यांच्या शेतात कोण राबत होता? इथे कळतं की ह्या सगळ्यांचा, विरोधी पक्षांचा, त्यावर ॲनालिसिस करणाऱ्यांचा जमिनीशी आणि सामान्य जनतेशी संपर्क तुटलेला आहे. त्यांना कळतच नाही आहे काय चाललंय ते. पण ते पुस्तकी थाटात तो सत्यनारायणाचे भटजी कसे ते मंत्र म्हणत असतात आणि पानं खालची पलटत असतात, खाली बघत पण नाही, तोंडपाठ असतात, ते बडबडत जातात. तसे वेगवेगळ्या पक्षाचे नेते, मग राहुल गांधी येतात आणि असं उचलून दाखवतात संविधान. तो अनुराग कोणतो ठाकूरने विचारलं पानं किती आहेत आतमध्ये, ते सुद्धा माहीत नाही. बरोबर आहे? इतका यांचा व्यवहाराशी, मी जनतेशी नाही, सामान्य व्यवहाराशी आणि वास्तवाशी संबंध तुटलेला आहे. आणि त्यामुळे यांना मिळतात ती मतं त्यांना निवडून आणण्यासाठी लोक देत नाहीत. जे भाजपवर जेन्युअनली रागावलेले आहेत ते यांना मतं देतात, ते यांच्या प्रेमापोटी देत नाहीत, हे पहिलं लक्ष. त्यामुळे लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वगैरे काय फार नसतात. आणि किमान अपेक्षा, तो नवीन पटनाईक 5 वेळा निवडून आला ओरिसामध्ये, त्याला स्वतःला ओडिया भाषा बोलता येत नव्हती, तरी तो निवडून येत होता. तर त्याने तिथल्या लोकांचं जीवन आयुष्य सुसह्य बनवलं. घरावर सोन्याची कौलं नाही घातली, फुकट बस दिली नाही, मोहल्ला क्लिनिक उभारले नाहीत, तरी तो 5 वेळा निवडून आला. पण यावेळेला त्याची तब्येत इतकी ढासळलेली की त्याच्याकडून कारभार चालू शकणार नाही हे कळलेल्या मतदाराने त्याला पाडलं, विरुद्ध म्हणून नाही पाडलं. आजसुद्धा तो तिथल्या मुख्यमंत्र्यापेक्षा लोकप्रिय नेता आहे. तेव्हा मुद्दा इतकाच की लोकांच्या अपेक्षा फार काही नसतात, आपलं आयुष्य सुसह्य व्हावं. आता तुम्ही सांगितलं की मोदींनी कधी रेवडी कल्चरचा विरोध केलेला आहे वगैरे सगळं आपण पाहतो की, परंतु जर तुम्ही मोदीजींच्या पॉलिसी पाहिल्या तर त्यांच्या विधानाशी विसंगत आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असेल, मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना असेल, किंवा 80 कोटी लोकांना मोफत राशन असेल, या सगळ्या जर योजना तुम्ही पाहिल्या तर कुठेतरी सोशलिस्ट लिनिंग आहे या सगळ्या. किंवा रेवडी कल्चरचा मोदींनी विरोध केला तर त्यालाच खतपाणी किंवा त्याला सपोर्ट करणारे आहेत. तर हे कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत मोदीजींचं वागणं किंवा त्यांच्या पॉलिसी, त्यांचं बोलणं आणि त्यांच्या पॉलिसीज हँड इन हँड जात नाही? नाही, त्या एक लक्ष, कल्याणकारी योजना हा वेगळा विषय. कल्याणकारी योजना म्हणजे एक वेळ अशी होती की मग शेतकऱ्यांचं धान्य सरकारने विकत घेतलं पाहिजे, बरोबर? सरकार ते ठेवणार कुठे? ते किती दिवस टिकणार? मग ते सडतं, मग ते कुजलं सडलं की दारू बनवणारा नव्हे का, बरोबर आहे? म्हणजे सरकारने 40 रुपये किलोने धान्य विकत घ्यायचं आणि 10 रुपये किलोने सडवायचं आणि विकायचं, बरोबर आहे? याला सायफन ऑफ करणं मनी म्हणतात. त्याऐवजी एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, ते सडवत ठेवण्यापेक्षा गरिबांना वाटा, तो विषय मोदींनी व्यापक बनवला. करोना काळामध्ये लोकांना पैसे, धंदा नव्हता, कामधंदा नव्हता, अशा वेळेला लोक जगणं आवश्यक होतं आणि त्यासाठी ते केलं. आणि ते धान्य सडवण्यापेक्षा देऊन टाकलं लोकांना, काय बिघडतं? पण धान्य दिलं, पैसे नाही दिले. मग लाडली बहिणा असेल, लाडली बहिणा नंतरचा विषय, लाडली बहिणा हा ह्याचा विषय. आणि किसान सन्मान योजना जी आहे
की किसान सन्मान योजना ही एक प्रकारे युरियातून वाचवलेले पैसे. युरियामध्ये जे सबसिडी होती तो युरिया शेतकऱ्यांना मिळतच नव्हता. मोदी सत्तेत येईपर्यंत तुम्ही आधीच्या काळातल्या बातम्या काढून बघा की शेतीचा सीझन जवळ आला की युरियाची मारामारी सुरूच आहे. बरोबर आहे. मोदींनी तो युरिया परस्पर शेतकऱ्यांच्या नावावर वेगवेगळ्या केमिकल फॅक्टरींना जायचा. मोदींनी त्याला तो काय म्हणतात त्याला निलगिरी वगैरे असं काहीतरी असतं ना, ते काय कडुनिंब त्याचं कोटिंग केलं आणि तो केमिकल फॅक्टरीसाठी नालायक झाला. आता भरपूर कोरिया काय तो निम कोटेड आणि तो उपलब्ध आहे आणि कुठेही मारामारी नाही, पाहिजे तेवढा मिळतो. पण त्यातून होणारा भ्रष्टाचार थांबला. ते पैसे सन्मान निधी म्हणून दिले ना, एक्स्ट्रा खर्च कुठे झाला, ते वाचलेले पैसे. नाही, रेवडी कल्चर कसं ते तुम्ही अनुदान म्हणून देत होता ते भलत्याकडे जात होतं, ते योग्य खिशात गेलं ना. तुम्ही युरियामध्ये सबसिडी का देत होता? शेतकऱ्यांना परवडावून. बरोबर आहे ना. मग आज शेतकऱ्याला परवडते, पण त्याच्याकडून वाचलेले पैसे त्याला दिले ना. तुम्ही जेव्हा काय ते LIC आणि विमा उतरवता तेव्हा तो एजंट पण आपल्या कमिशनमधले हिश्श्यातले तुम्हाला थोडे पैसे देतो, तुम्ही त्याचे क्लायंट होण्यासाठी. तसं दिलं त्याला. हां, आता लाडकी बहीण वगैरे ही योजना रेवडी कल्चर आहे. पण ज्या वेळेला समोरचा अनुभव वापरतो तेव्हा मला अनुभव वापरला पाहिजे. मग हे नाही. मग एक लक्षात ठेवा, तुम्ही खाटीक झालात की गाय आहे की वासरू बघता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. समोरचा जर फेअर डीलमध्ये लढत असेल तर तुम्ही फेअर डीलमध्ये लढणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये समोरचं कोणी काही ऑफर करतच नव्हतं. बेसिकली महाराष्ट्रामध्ये हे सरकार असताना यांनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेले महायुती सरकार. हो, बरोबर आहे. कारण तुम्ही जो खोटा प्रचार केला होता त्याला उत्तर देण्यासाठी तो तातडीचा उपाय होता. पण तो ही सगळी उधळपट्टी आहे म्हणणारे मग म्हणाले आम्ही 2500 देतो. बरोबर आहे ना. 1500चे 25, त्याला पर्याय नसतो. एकदा त्या स्पर्धेत उतरायचं म्हटल्यानंतर तुम्हालाही रेवडी कल्चरमध्ये जावं लागतं. पण हळूहळू तुम्ही सुदृढ केले लोकांना तर लोकच म्हणतील आम्हाला नको आहे म्हणून. आणि होतात ना. तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल की आपल्याकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं, तिकडे पटेल आरक्षण किंवा गुज्जर आरक्षण. पण त्याच वेळेला तमिळनाडूमध्ये एक जात अशी आहे की त्यांनी मोर्चे काढून आंदोलन करून सांगितले आम्हाला आरक्षणातून काढून टाका. ते समर्थ झाले की त्यांना ती भीक घेण्याची लाज वाटते ना. पण ह्या गोष्टीमध्ये एक तारतम्य बघावं लागतं आणि ते तारतम्य होत नाही तोपर्यंत झीज सोसावी लागते. मला जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करणार तेव्हा वेदना होणार आहेत. बधीर वगैरे केलं तर बधिरीकरण संपतं तेव्हा दुखतं, पण ते भल्यासाठी करावं लागतं. तेव्हा हा उपाय वाटायला चुकीचा आहे, पण तो वेळ आल्यानंतर थांबवण्याची क्षमता पण मोदींमध्ये. तुम्हाला वाटतं की लाडकी बहीण योजना थांबू शकते महाराष्ट्रामध्ये? हो, थांबेल ना. दुसऱ्या मार्गाने लोकांना सोयी दिल्या जातील. गंमत अशी की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये इतके रस्ते आणि झाले, त्याचा फायदा तुम्ही बघितला का? काल परवा तारा भवाळकर आपल्या अकलेचे काही ते तारे तोडत होत्या की मराठी शाळा बंद होत आहेत. कुठच्या बंद झाल्या? खेड्यापाड्यातलं ना. खेड्यापाड्यात मराठी शाळा फुकट उपलब्ध आहे, तर मग तो खेड्यापाड्यातला शेतकरी शेतमजूर अधिक फी भरून आपली पोरं इंग्लिश मिडियममध्ये का घालतोय? कारण त्या शाळा इंग्रजी नाही आहेत, त्या शाळा दर्जेदार शिक्षण देतात अशी समजूत आहे. याचा अर्थ असा होतो की त्या शेतकऱ्यामध्ये फी भरायची धमक आलेली आहे. ती कशामुळे आली? ती रस्त्यामुळे आली. दूर भागातल्या दुर्गम भागातला शेतकरी आज आपलं जे काही शेतीमाल आहे तो उचलून वाशीला, पुण्याला, नाशिकला मोठ्या बाजारपेठेत पाठवायला लागला. नाहीतर त्याला दलालावर अवलंबून लागत होतं. काय तो तालुक्याच्या बाजाराच्या पलीकडे जी जिल्हा बाजार म्हणजे मोठा झाला, बरोबर, तो सगळा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा गुलाम करून टाकला होता या लोकांना. त्याला मोदींच्या ह्या रस्ते योजनेने मुक्त केलेलं आहे. 8-10 तासामध्ये जर त्याचा शेतमाला वाशीला पोचत असेल त्याला तिथे हायर रेट मिळतो. त्यातून जी सुबत्ता आली त्यातून ती पोरं इंग्रजी मीडियममध्ये जायला लागली आणि याचा पत्ता सांगलीत राहून तारा भवाळकरांना नाही आहे. तुम्ही तितकं दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये तयार करा.
आपलं पोर अधिक शिकलं पाहिजे आणि अधिक शिकायचं तर ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकू शकत नाही, या धारणेतून त्याला ह्या शाळात जावं लागते. आणि त्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण आहे यासाठी तो पदरमोड करून पैसे भरायला तयार आहे. मग पदरमोड करायला पैसे कुठून आले? याचा अर्थ सुबत्ता आली. आणि ज्यावेळेला ही सुबत्ता येते तेव्हा भीक घेण्याची लाज वाटायला लागते. लोक म्हणतील की माझं नाव त्यातून वगळा. ती परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या अजेंड्यावरती कोणते कोणते महत्त्वाचे विषय असतील असं तुम्हाला वाटतं, किंवा असायला हवेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मोदी सध्या आपल्या देशाची एक राजकीय रचना आहे ती बदलण्याच्या मागे. तुम्ही बारकाईने बघितलं तुम्हाला एक दिसेल की हळूहळू करत आपल्याकडच्या निवडणुका ह्या फेसलेस होत चालल्या. आत्ता गुजरातचा मुख्यमंत्री कोण सांगता येईल तुम्हाला? पटेल, भूपेंद्र पटेल. भूपेंद्र पटेल. मी मध्ये काही पत्रकार मला भेटले, ते असंच विचारत त्यापैकी एकालाही सांगता आलं. पत्रकार काय? हरियाणाचा मुख्यमंत्री कोण आहे? मध्य प्रदेशचा कोण आहे? राजस्थानचा कोण आहे? पत्रकारांना सांगता येत नाहीये. तोपर्यंत चेहरे होते ना, अशोक गेहलोत, शिवराज सिंग चौहान, कोण तो अमुक तमुक बघेल, बरोबर आहे, तो आपले अब की बार किसान सरकार, KCR, तेलंगणा, ह्या गेल्या काही वर्षाच्या निवडणुका तुम्ही बघाल तर त्या फेसलेस आहेत. चेहरा नाही, पक्ष आणि भूमिकेवर लढवल्या जातात. हे कुठेतरी. आणि इथे तुम्हाला कळेल की राजकारण विचारधारेवर, पॉलिसीवर आणण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत आणि ते सगळ्यात मोठं टार्गेट आहे. हे ठीक आहे, वन नेशन वन इलेक्शन, काय ते नागरिक कायदे जे आहेत, समान नागरिक कायदे वगैरे, या ठीक आहे, ते येतील, त्याला फार महत्त्व मी देत नाही. पण बेसिकली सगळे पक्ष त्यांना एक भूमिकेवर लढावं लागेल ही परिस्थिती आणली जाते. म्हणजे उद्धव ठाकरेवर अन्याय झाला, पवारांची पार्टी पळवली, झालं का मतदान? नाही ना. पत्रकारांमध्ये भरपूर गडगंज सिंपती होती. लोकसभेला भाजपचा पराभव झाला, यांचा विजय झालेला नाही. ते विजयी झालेले दिसतात, विजयी झालेले दिसतात. याच भारतीय टीमचा विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता ना. पण त्याच भारतीय टीमने 2020 नंतर ह्यांना हरवलं. म्हणजे प्रश्न तुम्ही हरता की जिंकताय? तर भाजप हरला होता, त्यांनी पूर्ण प्रयत्न केले नाहीत. त्याचा फायदा यांना मिळाला. हे विजयी झालेले दिसतात पण ते जिंकले नव्हते. त्यांनी जिंकण्यासाठी लढाई लढलेलीच नव्हती, त्यांना भाजपला हरवायचं होतं, भाजप हरला आणि परिणाम म्हणून हे जिंकले. पण जेव्हा जिंकले तर त्यांना सरकार चालवता आलं का बघा, सरकार बनवता आलं का बघा, नाही बनवता आलं. आणि हा फरक असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सध्या ही राजकीय रचना बदलण्याचा प्रगत, एक प्रकारे मतदारसुद्धा सिस्टमॅटिकली द्विपक्षीय राजकारण आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना मतदार संपवून टाकतात. माझा प्रश्न आता पुढचा तोच होता की भाजपची जर एकूणच तुम्ही ही पाहिली म्हणजे आतापर्यंत, तर त्यांनी आजपर्यंत जे कुठले प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना संपवण्याचं राजकारण केलेलं मोठ्या प्रमाणावरती, कुठलंही जर पाहिलं तर. हाच मुळात गैरसमज आहे. भाजपने कोणालाही संपवलेलं नाही. ओके, भाजपने कोणालाही संपवलेलं. ठीक आहे. काँग्रेसने अनेक पक्ष गिळंकृत केले, भाजपने कोणाला संपवलं सांगा मला. सांगा, गुजरातमध्ये भाजप गेली जवळजवळ 30-35 वर्ष, आता 30 वर्ष तरी सलग निवडून येतं. भाजपने कुठच्या पक्षाला खाल्लं? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला खाल्लं. कोणी सांगितलं? भाजप आणि शिवसेना युती झाली तेव्हा भाजपचे 16 आमदार होते, शिवसेनेचे फक्त 2 आमदार होते. युती झाली, पहिल्यांदा युती झाली, पहिल्यांदा युती. म्हणजे भाजप हाच शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष होता. भाजपने खाल्लं म्हणजे काही मला कळत नाही. तुम्ही सांगा. सध्याचं हे जे कोणी बोलतात त्यांना मी हा प्रश्न विचारतो, मला दाखवा हरियाणामध्ये भाजपने कुठल्या पक्षाला खाल्लं? गेल्या 3 निवडणुका भाजप जिंकतोय. हा, त्यांच्या बरोबर आलेले आणि न टिकलेले पक्ष संपले असतील तो त्यांचा दोष आहे ना.
तुमच्यासोबत तुम्हाला सोबत घेऊन भाजप जर सुदृढ झाला असेल तर मग त्याच एका शाळेमध्ये 2-3 मुलं असतात. एक चांगले गुण मिळवतो, दुसरा नापास होतो. तर शाळेचा दोष कसा असेल? शाळेने दोघांना सारखंच शिकवलं ना. तर युती झाली, युती ही शाळा आहे. तर त्याच्यामध्ये शिवसेना स्वतःच्या कर्माने त्यांनी घालवलं सगळं. स्वतःच्या तुम्ही मला सांगा की 14मध्ये वेगवेगळे लढले, शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. बरं, युती करून 56 आल्या. बरोबर आहे. पुढे किती जवळजवळ 7 जागा कमी झाल्या. पण युती शिवाय लढताना शिवसेनेला 63 जागा मिळाल्या. पण आणखीन 36 जागी शिवसेना ही मला वाटते 4-5 हजाराच्या फरकाने म्हणजे 99 जागी शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड होता. पुढच्या 5 वर्ष 14 ते 19 जर उद्धव ठाकरेंनी त्या 99 आणि आणखीन एक 25-30 जागी स्ट्रॉंगली काम केलं असतं तर कमीत कमी 100 जागा स्वबळावर निवडून आणण्याची उद्धव ठाकरेंची क्षमता होती. उद्धव ठाकरेंनी ते काम केलं का नाही? तुम्ही का गेलात परत? त्यांनी युती मोडली होती ना. तुम्ही का गेलात? तर तुम्हाला कष्ट घ्यायचे नाहीत. तुम्हाला कष्ट घ्यायचे नाही. भाजपाला कष्ट घ्यायचे. त्यांनी 2024च्या निवडणुकीत विधानसभेच्या फिरवून दाखवलं ना. मग फिरवून दाखवलं की तुम्हाला EVM लगेच EVM बद्दल बोलणार ना. म्हणजे तुमच्या शेतामध्ये 10 टन माल आला, माझ्या शेतामध्ये 2 टन माल आला, तर तुम्ही EVM वापरले. खत वापरायची गरज नाही. आता शेतातलं पीक वापरण्यासाठी तिकडे EVM ठेवायचं की तुमच्या शेतात आपोआप पीक येतं. हा खुळा युक्तिवाद आहे. आणि भाजपने कुठच्या पक्षाला प्रादेशिक संपवलेलं नाही. ते पक्ष आपल्या कर्माने आणि आपसातल्या भांडणाने, मला सांगा, पक्ष संपवायचे होते तर गेल्या जून 2022मध्ये शिवसेनेचे 40 आमदार सुरत, गुवाहाटीला गेले. सोपा मार्ग काय होता? त्यांनी 40 लोक भाजपत सामावून घ्यायचे. कोर्ट, निवडणूक आयोग काहीच झालं नसतं ना. उत्तम संधी होती की नाही भाजपला. पब्लिक परसेप्शन अगेन्स्ट गेलं असतं पूर्ण भाजप. नाही, पब्लिक परसेप्शन नाही, युनिव्हर्सिटी कन्सेप्ट परसेप्शन. हे सगळं चॅनेलवाले बोलतात. मला सांगा, ते परसेप्शन तसं होतं तर विधानसभेला का जिंकला भाजप? का जिंकला शिंदे? हे ओरडाओरडा करून बनवलेलं होतं. वस्तुस्थिती तशी काहीच नव्हती. त्यामुळे मुद्दा असा होता. भाजपने हिंदुत्वाचं कार्ड खेळले याच्यामध्ये विधानसभेमध्ये. बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ आहे. नाही, ते भाजप कधीपासून खेळत ना. भाजपचा उभार जो आहे 88-89 पासून, तो राम मंदिरापासूनचा आहे. त्याच्यात काय नवीन आहे? तेच अग्रेसिव्हली त्यांनी प्ले. उद्धव ठाकरे मुस्लिम कार्ड खेळत नव्हते का? मुस्लिम कार्ड खेळत होते ना. औरंगजेब मला प्यारा आहे वगैरे त्यांनी सांगितलं. मग विचारल्यानं नाही, तो तिकडे मारला गेलेला पोलीस अधिकारी तो औरंगजेब. काश्मीरमध्ये मारला गेला. आता साताऱ्याच्या खेड्यातल्या एखाद्या माणसाला औरंगजेब म्हटल्यावर तो तिकडे CRPFचा हवालदार होता, हे कोणाला औरंगजेब माहीत आहे का? तेव्हा कार्ड बिर्ड खेळणे. तुम्ही हरलात हे महत्त्व. मी गावस्करचं कुठेतरी वाचलेलं, मला फार गावस्कर फार सुंदर बोललं. तो म्हणून बॉलरने बॉल कसा टाकायचा आहे आपण नाही, आपल्या हातात बॅट आहे. यू हॅव टू डिफेंड युअर विकेट. तेव्हा त्यांनी हे केलं, ह्यांनी हे केलं. पुढे बॉलरने तुम्हाला आवडेल तसं बॉल टाकायचं, अशी मॅच कुठची होते. तर त्यांनी काय खेळायचं? नाही, त्यांनी वसीम अक्रमला बॉलिंग दिली ना. व्हॉट नॉनसेन्स. तसं नसतं. परत आपण मुद्द्यावरती येऊ. म्हणजे आता देश आपला प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवून वन नेशन वन इलेक्शन असेल किंवा 2 पार्टी पॉलिटिक्स कडे. वन नेशन वन इलेक्शन पहिल्या 4 तशाच झाल्या ना. नाही, पण आता परत 52, 57, 62, 67 एकाच वेळेला विधानसभा लोकसभा होत होत्या. त्यांनी काय आभाळ कोसळलं नव्हतं. अगदी 99मध्ये महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या ना. आणि त्या एकत्र होत असताना लोकसभेला 48 मधल्या 30 जागा शिवसेना भाजप युतीला मिळाल्या. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती मिळाल्या? तर काय त्या तुमच्या 18 जागा मिळाल्या, 17 जागा मिळाल्या. बरोबर आहे. पण विधानसभेला दोन्ही काँग्रेसला मिळून युतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या. 8% मतांचा फरक आहे. मतदार एकाच वेळेला तिकडे गेला. लोकसभेला मतदान केलं, सही केली, परत विधानसभेला मतदान केलं, सही केली.
एका मिनिटामध्ये 8% मतदार मतदान केंद्रात बदलला आहे. तेव्हा वन नेशन वन इलेक्शनमुळे काही आभाळ कोसळत नाही. घाबरलेले असतात ना, त्यांना स्वप्न पडलं तरी भीती वाटते, ते ओरडत ओरडत उठतात. ते तुम्ही घाबरलाय, पराभवाला तुम्ही घाबरलेले आहात, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आपला देश टू पार्टी पॉलिटिक्सकडे जसं अमेरिकेमध्ये आहे तसं तिकडे जातोय का, आणि प्रादेशिक पक्ष संपुष्टातच येईल का प्रादेशिक पक्षांचं राजकारण? नाही, मतदार तसं आणतोय. पण दुसरी गोष्ट सांगतो, टू पार्टी आणलं तरी ते देशापुरतं असेल, राज्यापुरतं वेगळे 2 पक्ष असतील ना. राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस, शिवसेना विरुद्ध भाजप असू शकतं, तृणमूल विरुद्ध भाजप असू शकतं. म्हणजे प्रादेशिक पक्ष राहतील. पण हे दरवेळेला एवढ्या तेवढ्यानी सरकार पाडणं आहे ना, हे लोकांना थांबवायचं. लोकांचा द्विपक्षीय राजकारण म्हणजे काय आहे की ज्या सभागृहाची आम्ही निवडणूक करू तिथे एक पक्षाला 5 वर्षासाठी क्लिअर मेजॉरिटी, त्याला द्विपक्षीय म्हणतात. मग ते राष्ट्रीय पातळीवर 2 पक्ष वेगळे असतील, स्थानिक पातळीवर आता आपण उत्तर प्रदेश घेतला तर काँग्रेस काय आहे, काही उरलेलं नाही. बिहार नथिंग, बरोबर आहे. पण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात अशी राज्य तुम्ही घेतलीत तर BJP विरुद्ध काँग्रेस आहे, दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. पण तिसरा प्रादेशिक पक्ष नाही. जिथे तिसरा प्रादेशिक पक्ष म्हणून उभा राहिला, म्हणजे समाजवादी पक्ष असेल, BSP असेल, तिथे उत्तर प्रदेशात काँग्रेस संपली ना. भाजप विरुद्ध मायावती, भाजप विरुद्ध अखिलेश, किंवा तिकडे लालू असेल, तिकडे TMC विरुद्ध भाजप आहे ना, किंवा नाही तिथे फक्त BJP, 2 राष्ट्रीय पक्ष राज्यातलेच एकमेकाविरुद्धचे द्विपक्षीय. तेव्हा हे सगळं काय होतं, लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचं. ते म्हणतात ना इंग्रजीमध्ये, इफ यू कांट कन्व्हिन्स यू देम, कन्फ्यूज देम. तेव्हा हे कन्फ्यूज करणं चालतं. पण ह्या मूर्खांना एवढं कळत नाही की मतदारसुद्धा प्रौढ झाला आहे, समजूतदार झाला आहे. त्यामुळे तो असल्या खोळाचाराने फसत नाही. आता जर आपण थोडंसं मागच्या 3-4 महिन्यातल्या गोष्टी पाहिल्या, की म्हणजे धनंजय मुंडेंचा विषय असेल, किंवा माणिकराव कोकाटेंचा विषय असेल, किंवा आता शिरूरचे आमदार माऊली खटकेंचा विषय असेल, असं जर तुम्ही सिरीज ऑफ इव्हेंट्स पाहिले तर कुठंतरी अजितदादांच्या आमदारांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारची इमेज कुठंतरी मलिन होती असं वाटतं का तुम्हाला? हे 1% मतदान करणाऱ्यांसाठी हे मलिन असतं, उजळ असतं वगैरे. 99% लोक ही चर्चासुद्धा ऐकत नाहीत, चर्चासुद्धा ऐकत नाहीत. मी तुम्हाला नाव सांगत नाही, पण साधारण 30 वर्षापूर्वी एका नेत्याचा असंच धनंजय मुंडेसारखं खूप गाजावाजा झाला होता, आणि भाजपातलाच तो नेता होता. ते इथले भाजपवाल्याने असे मलिन वगैरे होऊन गेले, गांगरले होते. तर नंतर त्या मतदारसंघातले लोक आले, म्हणे असं काय मतदारसंघामध्ये प्रतिक्रिया कसली, म्हणून नाही ते बाईचं प्रकरण आलं. मग त्याच्यात काय झालं, तेव्हा आता त्यांनी एवढं मंत्री झालं, त्यांनी बाई नाही ठेवायचे काय आम्ही ठेवायचे, ही रिॲक्शन ऐकलं ते भाजपवाले गडबडून गेले ना. ह्याचं कारण मलिन वगैरे आहे ना, हे आपण चर्चा करणाऱ्यांपुरतं असं, तळागाळातल्या लोकांसमोर काही नसतं. म्हणजे यातली अत्यंत गलिच्छ उदाहरणं पण मी देऊ शकतो, पण मी अत्यंत सभ्य पातळीवरचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. जो मतदार आहे ना 90-95%, तो ज्या पातळीवर विचार करतो, आपण उगाचच बोलू महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत वगैरे, काही नाही, थोतांड आहे, हे थोतांड आहे, असं काही सुसंस्कृत वगैरे नसतो. तुमच्या कमरेत लाद घातली की पहिली आईवरून शिवी बाहेर येते, ही खरी संस्कृती असते. ती दडपून जे आपण बोलतो ना त्याला सुसंस्कृत म्हटलं जातं. तुम्हाला ते मला आता आठवत नाही, पण ती कोण अभिनेत्री तिचं आहे करत, त्या आईला म्हटलं तर म्हणजे अश्लील बोलता तुम्हाला राजा गोसावी होता त्याच्यात, आईला हे उभयान्वयी अव्यय आहे म्हणाल, फार सुंदर आहे. मला तो सिनेमा आठवत. तर सांगायचा मुद्दा तो आहे की हे उच्चभ्रू लोक असतात ना, त्यांच्यापुरतं हे मर्यादित असतं. बाकी तळागाळातले लोक बघायला 2 शिव्या घातल्याशिवाय त्यांना बोलता येत नाही, कारण ती त्यांची बोली भाषा आहे. हे संस्कृती वगैरे आपण ठरवतो, त्यांच्या दृष्टीने काही संस्कृती नसते. नाही, ते झालं धनंजय मुंडेचं प्रकरण थोडंसं बाजूला ठेवू, परंतु बाकी जरी आपण पाहिले की सध्या पालकमंत्री पदावरून वाद चालले आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये, तर हे कुठेतरी इफिशियन्सी हॅम्पर करते. नाही, ही इफिशियन्सी वगैरे शब्द आपले असतात ना. जो आपण मतदानाला तरी किती जातो,
जे मतदान करतात ते असलं ऐकत वगैरे पण नाही, हे ऐकत पण नाहीत. मी खरं सांगतो, ही चर्चा वगैरे काय प्रचंड गाजवायची वगैरे ठीक आहे, मतदानाच्या वेळेला काय ते जातात, ते मतदान करतात. त्यामुळे डिबेटमध्ये तुम्ही तुमचा पक्ष जिंकणं आणि प्रत्यक्ष मैदानात जिंकणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मी म्हणून ते उदाहरण दिलं ना, की मलिन वगैरे तो आणले त्यांनी नाही तर कोणी करायचं. ही व्यवहारी भाग आहे ना, की जो गुंड आहे त्याने गुंडगिरी करायची नाही तर कोणी करायची, हे सामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न आहे ना. तुम्ही म्हणता गुंड गुंड म्हणजे काय, तुम्हाला गुंड वाटतो, आम्हाला नाही गुंड वाटत. म्हणजे मी एक माझ्या परिचित मोठे अधिकारी होते मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये, अरुण गवळीने काढलेल्या मोर्चात ते मला दिसले. मी त्यांना विचारलं, तुम्ही इथे? तर म्हणे हो. तर त्यांनी मला जो किस्सा सांगितला, अरुण गवळी गुंड आहे तोही मान्य करतो ना, तो कुठे राहतो, पण त्यांच्या मुलीला कोणतरी त्रास देत होतं आणि त्यांनी पोलीस स्टेशनपासून सगळे पक्ष फिरून चकला होता. शेवटी कोणीतरी सांगितलं म्हणून तो माणूस अरुण गवळीकडे गेला. त्यांनी सांगितलं असं असं. ठीक आहे. 2 दिवसांनी अरुण गवळीचा त्याला निरोप आला. तर ते दगडी चाळीत बोलवतं, कुठल्या तरी एका अंधाऱ्या खोलीत नेलं. मला तो कोण तुमच्या मुलीला छेडणारा हाच आहे का? कोणी दिसत नव्हतं. तर अरुण गवळी त्याला म्हणाला, वर बघा, एक माणूस उलटा टांगलेला होता, हाच आहे ना? हो, जा तुम्ही आता, हा तुम्हाला दिसणार नाही परत. तो म्हणाला, परत माझ्या मुलीला छेडणं सोडा, त्याच्याबरोबरची ती टोळी पण, ती पोरं पण आमच्या नाक्यावर दिसायची बंद झाली. मी कुठल्या सरकारवर विश्वास ठेवू, असं त्या माणसाने मला विचारलं. तेव्हा हे मलिन होतं, अमुक होतं, तमुक, परसेप्शन, हे सगळं ऐकणारा माणूस होता तो, पण त्याला न्याय कोणी दिला बघा. आणि म्हणून तो अरुण गवळीने योजलेल्या 97-98 मधली गोष्ट आहे, त्या मोर्चाला तो गेला होता. म्हणून मी त्या माणसाचं देणं लागतो. माझी मुलगी आज सुखरूप आहे, लग्न होऊन गेली आहे कुठच्या तरी घरी, सुखरूप आहे. तेव्हा हे लक्षात घ्यायला लागतं आपल्याला. हे तुम्हाला टी व्हीच्या डिबेटमध्ये बसून किंवा एखाद्या कुठच्या तरी मोठ्या संमेलनात जाऊन हे कळणार पण नाही. हे रस्त्यावरचं जगणं असतं लोकांचं, रस्त्यावरचं जगणं असतं. म्हणजे असे खूप अनुभव आहेत, पण ते कितपत सांगणं बरोबर आहे न आहे असं आहे. कारण ह्या सगळ्या तुम्ही अकॅडमिक गोष्टी बोलता, त्यांच्या आयुष्यात ते अनुभव आहेत ना. तुमच्यासाठी तो डेटा आहे, त्यांच्यासाठी ते जीवन आहे. तेव्हा डेटावर काम करणारे आणि प्रत्यक्ष जीवन जगणारे यांच्यामधल्या हे आपल्याकडे राजकीय घालमेल चालू असते. आत्ताच काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदललेत. बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील, अशी जी मोठी नेते मंडळी होती त्यांना बाजूला सारून त्यांनी एका नवीन चेहऱ्याला संधी दिलेली महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करायची. तर तुम्हाला वाटतं काय, नेतृत्व बदलाने कुठेतरी महाराष्ट्र काँग्रेसचं जे काही स्थिती आहे आजची ती बेटर होऊ शकते, आणखी सुधारू शकते असं वाटतं तुम्हाला? नाही, काय असतं, तुम्ही रोग, तुम्हाला आजार काय झाला असेल तर त्याचं निदान व्यवस्थित करावं लागतं, तर त्याच्यावरचे उपचार औषधं ठरवता येतात. इथे गंमत असते की तो स्टेटोस्कोप असतो, तो नाही, छातीला लावू नको, पोटाला लावू नको, हाताला लावू नको, हाताची नाडी तपासू नको. तर कुठलाही डॉक्टर आणला तो यातलंच काहीतरी करणार आहे. मग डॉक्टर बोलला, हा माझ्या छातीला ते लावतो ना, माझ्या हाताची नाडी हात पकडतो, हा नकोय मला डॉक्टर. कसा तुमचा रोगी बरा कसा होणार सांगा ना मला. म्हणून ते इंग्रजीमध्ये म्हणतात ना, की ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट इज डेड. तशी काँग्रेसची अवस्था आहे. तुम्ही तिथे रोगाचं निदानच होऊ देत नाही आहेत, निदान होऊ देत नाही आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम लक्षात घ्यायला लागतो की तुम्हाला जर काँग्रेसला सावरायचं असेल तर तुझा आजार काय समजून घ्या. तर त्या 2014च्या पराभवानंतर अँथनी कमिटीची अपॉइंट केली की आपल्या पराभव, त्याने रिपोर्ट दिला ना, आपल्या पक्षाला लोक मुस्लिमांचा पक्ष समजायला लागले, त्यातून बाहेर पडावं लागेल. काही केलं का त्याच्यावर? नाही. ते तर सोडा, ती तर कालभर 98 साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. हां, त्यावेळेला पंचमढीला काँग्रेसचं अधिवेशन झालं.
आणि सोनिया गांधींनी घोषणा करून टाकली, आता आपण स्वबळावरीने आपल्या पायावर उभं राहायचं, अक्षरशः चांगली दणदणीत संघटना बांधायची. मग ती कशी बांधायची याच्यासाठी परत अँथनी कमिटीच नेमली होती. अँथनी कमिटीचा तो रिपोर्ट पण अजून बाहेर आलेला नाही आणि 14चा रिपोर्टही बाहेर आलेला नाही. राहुल गांधींनी 19च्या निकालानंतर हे सोडून दिलं, अध्यक्षपद सोडलं. पुढची 3.5 वर्ष पक्षाला अध्यक्षच नव्हता. बरोबर आहे, अध्यक्ष जर नव्हता तर पक्ष कसा चालवत होता? 140 वर्षाचा पक्ष आहे तुमचा, त्या पक्षाला आपली ओळखच उरलेली नाही ना, आपली ओळखच उरलेली नाही. अराजक आहे तिथे, कोण काय करतोय माहिती आहे. त्यामुळे मग नाना पटोले गेले आणि ह्याला आणून बसवलं, तर फरक काय पडतो? मला तुम्ही ते काय ते मॉल असतात किंवा मोठी मोठी दुकानं असतात, तिथे गेलाय कधी? मोठं दुकानं 10-15 गाड्यांचं किंवा मॉल, काल तिथे जाऊन तुम्ही एखादी वस्तू घेतली, त्याच दुकानात स्टॉलवर तुम्ही आज गेलात तर कालचा माणूस आज नसतो, पण दुकान चालू असतं ना. तिथे दुकानदाराला चिंता नसते ना कुठचा विक्रेता किंवा सेल्समन बसवलाय. तसा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जे काय नेमतात त्यांनी पक्ष उभारला पाहिजे, यासाठी करण्याची त्याची क्षमता काय बघितलं जातं का? नाही बघितलं जातं. माल खपो न खपो, व एखादा सेल्समन चांगला आहे, तो आपला धंदा वाढवतोय, तर त्याला अधिक चांगलं स्थान देतात, त्याला स्कोप देतात. इथे असं सचिन पायलटने 2000 काय त्या ह्याच्या निवडणुका जिंकून दिल्या, बरोबर आहे. तुम्ही त्याला का नाही मुख्यमंत्री केला? सांगा ना, का नाही केला? जिद्दीने तो मुलगा, तो आयुष्य लोकसभेत घालवलेला तो तरुण तुमचा नेता, तो तिथे 5 वर्ष स्वतःला गाडून घेतो, 4 वर्ष, आणि निवडणूक पक्षाला जिंकून दाखवतो. बक्षीस काय दिलं त्याला? तो अमरिंदर सिंग, त्याने पंजाबमध्ये निवडणूक जिंकून दाखवली, बरोबर आहे. तुम्ही काय केलं? त्याच्या बोडक्यावर आणून तो सिद्धू बसवला आणि मग त्याला काढून चन्नी कोण तो आणला. काय केलं? पक्ष बरबाद केला. म्हणजे यांना प्रदेशाध्यक्ष कशाला पाहिजे? तू काहीतरी ते वाळूत किल्ला उभार, मी येऊन लाथ मारून उडवणार, बरोबर आहे. यापेक्षा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना प्रदेशाध्यक्ष पाहिजेत कशाला, सांगा ना मला. आणि म्हणून मला आता नाव आठवणं, बहुतेक प्रमोद तिवारी नावाचा UP मधला काँग्रेसचा एक नेता आहे, त्यांनी एका हिंदी पत्रकाराला सांगितलं की आम्हाला इथे पक्ष वाढवायचा नाही म्हणाला. तो म्हणाला का? तुम्हाला ते काय, एक 25-30 आमदार निवडून आले ना, पक्ष चांगला झाला आणि 25-30-50 आमदार निवडून आले, तर त्याविषयी निर्णय कोण घेणार? हायकमांड घेणार. आमचे 10 पण आमदार नाहीत, तेव्हा पक्ष हायकमांड इकडे लक्ष देत नाही, त्यामुळे मी नेता परमनंट आहे. तेव्हा असे लोक काँग्रेस प्रमोट करते. आता एकदम शेवटचा प्रश्न आहे की मोदी सरकारची अशी कुठली गोष्ट आहे किंवा पर्टिक्युलर नरेंद्र मोदींची अशी कुठली गोष्ट आहे का जी तुम्हाला खटकते? नाही, एक लक्षात ठेवा, आपल्यासारख्या देशामध्ये तुम्हाला बेस्ट चॉईस उपलब्ध आहे असं मी मानतो. मला पाहिजे तसा पंतप्रधान मोदी नाही आहे, सरळ सांगतो. पण जे उपलब्ध आहे त्यातला तो बेस्ट आहे ना. आपण दुकानात गेलो की वस्तू खरेदी कशी करतो? आपल्याला किंमत पण परवडली पाहिजे, क्वालिटीमध्ये असलं पाहिजे, टिकाऊपणा पाहिजे, असे अनेक फॅक्टर असतात. तर आज जे नेते आणि जे पक्ष उपलब्ध आहेत त्यात भाजप आणि मोदी हा सगळ्यात उत्तम आहे माझ्यासाठी. त्याच्यापेक्षा चांगला येईल तेव्हा मी मोदीच्या विरुद्ध पण बोलेन, कारण तुझ्यापेक्षा म्हणजे तू वाईट आहेस असं माझं म्हणणं नाही, पण तुझ्यापेक्षा चांगला अल्टरनेटिव्ह मला उपलब्ध आहे ना. तुमच्याकडे बजेट आहे आणि तुम्हाला त्या किमतीमध्ये अधिक चांगला मोबाईल किंवा काय तो स्मार्टफोन मिळतच, तुम्ही चांगला घेणार ना, चांगला घेणार. आजही आपण म्हणतो ना की आपल्या देशात चायना मार्केट का चालतं, तर ते इथल्या प्रोडक्शनपेक्षा स्वस्त आहे म्हणून घेतात ना. मग तिथे तुमचा राष्ट्रभक्तीने कुठे जाते? राष्ट्रभक्तीपेक्षा पैसे महत्त्वाचे. एक्झॅक्टली. मला परवडणं हा भाग असतो. राष्ट्रभक्ती पण परवडली पाहिजे. त्याग करायला माणसं तयार नाही तसं बिलकुल नाही, त्याग करायला तयार असतात, पण त्याला परवडलं पण पाहिजे, त्याला परवडलं पाहिजे. त्याचे खूप असतात ना. एक तुम्ही लक्षात घ्या, हा देश आणखीन वेगाने घेऊन जात आहेत. मी म्हणतो घटनेमध्ये मोदींनी बदल करावा आणि सेक्युलरिझम म्हणजे सनातनी धर्माचं पालन करणारा
ही माझी अपेक्षा आहे. मोदी करू शकणार का? नाही करू शकणार. किंवा तुम्ही 25 वर्ष मागे जा, वाजपेयी पंतप्रधान झाले, पण त्यांनी वादग्रस्त असलेले 3 मुद्दे बाहेर ठेवले होते. सरकार बनवायचं होतं, चालवायचं होतं. तेव्हा आज माझी जेवढी अपेक्षा किंवा आणखीन काही कडव्या हिंदूंची अपेक्षा असेल ती मोदी पूर्ण, कारण तुम्ही चुचकारत जिहादी थांबवू शकत नाही. हिंदू नसणं हा या देशाला धोका आहे हे ठामपणे अजूनही मोदी बोलत नाही. माझी तक्रार आहे. पण मोदींना सरकार चालवायचं, मला नाही चालवायचं. त्यामुळे माझ्यासाठी काय बोलावं हे सगळं सोपं आहे, त्यांच्यासाठी सोपं नाही ना. त्याला ते म्हणून मी माझ्याशी अनेक जण वाद घालतात नाही मोदींबद्दल, तेव्हा मी त्यांना एकच सांगतो, ते मोदीवर प्रेम करणार आहेत पण त्यांचा राग असतो. मी त्यांना सांगतो, तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये एक 5-25 माणसं आहेत, त्यांच्यातली भांडणं तुम्ही 5 दिवसात मिटवून दाखवा ना. ते नाही करू शकत. आणि त्याने 140 कोटी लोकांची भांडणं मिटवायची का? तुमच्यासाठी मोदींनी करायची सगळी कामं सोपी आहेत, कारण ती तुम्हाला करायची नाही. साधी झाडू मारायची असले ना घरात, झाडू मारून बघा, करेल की ती कामवाली बाई ज्याला तुम्ही म्हणता, ती जितक्या अल्पावधीमध्ये सफाईदारपणे सगळी सफाई करते स्वच्छ अल्पवेळेत, तेवढं तुम्हाला जमत नाही. आणि तुम्ही तिच्या दुप्पट वेळ घेऊनसुद्धा सगळं स्वच्छ करू शकत नाही. पण तिचे दोष तुम्ही काढता, जी कुशलतेमध्ये तुमच्यापेक्षा अधिक आहे. तशी मोदीविषयी तक्रार सगळ्यांची. क्या बात आहे, मजा आली. तर हा होता आपल्या भाऊंसोबतच्या गप्पा, ज्याच्यामध्ये असे कुठलेही ठराविक प्रश्न नव्हते. कुठे आपण खूप रॅन्डम डिस्कशन झाले वेगवेगळ्या विषयांवरती. आणि भाऊंनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास शैलीमध्ये आपल्या सर्वांसोबत त्यांची मतं शेअर केलेली आहेत, त्यांचे व्ह्यूज एक्सप्रेस केलेले आहेत. तर खूप मजा आली. भाऊ, पोस्टमनमध्ये आल्याबद्दल आभार तर काही मानणार नाही, कारण की आता लगेच आपण, माझं पहिलं पोर आहे झालं. मी सुरुवातच पोस्टमन पासून केली, म्हणजे यूट्यूब किंवा व्हिडिओ पोस्टमन पासून सुरू. येस, नक्कीच. आणि तो नेहमीच आमचा फ्लेक्स राहणार आहे ॲज अ बिंग अ पोस्टमन. नेहमीच आमच्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट असणार आहे. तर मित्रांनो, भाऊसोबतच्या गप्पा कधी संपतही नाहीत आणि त्या कधी संपावेत असे वाटत नाही. त्या नेव्हर एंडिंगच आहेत तशा. परंतु वेळेची मर्यादा म्हणून आपण आता हा एक छोटासा ब्रेक घेतोय, एक पॉज घेतोय. पण तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, या गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याही व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये भाऊंसाठी कुठले प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून सांगा. भाऊंव्यतिरिक्त आणखीनही कुठले लोक तुम्हाला पोस्टमनच्या पॉडकास्टवरती पाहायला आवडतील, त्यांचे नाव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि जर अजूनही पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि पाहत राहा द पोस्टमन. थँक्यू.